श्री स्वामी समर्थ। उद्या आहे 29 मार्च, वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत शनी अमावस्या। या अमावस्याला शनीश्वरी या नावाने सुद्धा ओळखले जाते। आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येतच असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। या दिवशी व्रत देखील केले जाते। या दिवशी आपल्याला व्रत उपवास करणे जरी शक्य झालं नाही तरी चालेल, पण या दिवशी आपण काही विशेष सेवा आणि उपाय अवश्य करायला हवे। शनी अमावस्या ही शनिदेवांना समर्पित आहेत। शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्यायदेवता असेही म्हटले जाते। शनीला कलियुगातील दंडाधिकारी देखील मानले जाते। शनी व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची गणना करतात, त्यामुळे शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी वाईट कृत्य करणे टाळावे। यासोबतच नियम आणि शिस्त पाळली पाहिजे। शनी ही श्रमाची देवता आहेत। जे कठोर परिश्रम करतात त्यांचा आदर आणि संरक्षण करतात, त्यांना शनिदेव त्रास देत नाहीत। याउलट जे लोक निराधारांचा आधार बनतात त्यांना शनिदेव जीवनात खूप शुभ फळ देतात। शनी हा न्यायप्रिय ग्रह असल्याचे म्हटले जाते। इतरांचे नुकसान करणाऱ्यांना शनी नक्कीच शिक्षा देतात। दुर्बलांना त्रास देणे, नियम न पाळणाऱ्यांना शिक्षा देण्याचे कामही शनिदेव करतात। शनी, राहू, केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो। अमावस्या हा शनिदेवाचा जन्मदिवसही मानला जातो। तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांची पूजा आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। त्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धीत वाढ होते। शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांबरोबर माता लक्ष्मी आणि पितरांची देखील पूजा केली जाते। तसेच या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात। शनी अमावस्या तिथीचा प्रारंभ हा 28 मार्च रोजी संध्याकाळी म्हणजे आज 7:55 पासून सुरू होणार आहे, तर समाप्ती ही 29 मार्च दुपारी 4:27 समाप्त होणार आहेत। उदय तिथीनुसार शनिवारी 29 मार्च रोजी शनी अमावस्या असेल। उद्या शनी अमावस्येच्या दिवशी एक खास उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। तो उपाय जर केला तर तुमचा 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, घरातील गरिबी ही कायमची संपेल, मुलांची, पतीची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल। उद्या या शनी अमावस्येच्या दिवशी उपाशी राहिले तरीही चालेल, पण या पिंपळाच्या झाडासंबंधित काही उपाय सेवा अवश्य करा। पिंपळाच्या झाडाला पवित्र मानले जाते आणि त्यात देवतांचा वास असतो अशी श्रद्धा देखील आहे। या पिंपळाच्या झाडासंबंधित आपण जर काही उपाय जर केले तर काही सेवा जर केल्या तर शनिदेवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते। पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, त्या झाडाजवळ दिवा लावल्याने ऋषी पिंपलाद आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात। पिंपळाच्या झाडासंबंधित काही उपाय केल्यास 7.5 आणि महादशेचा त्रास कमी होतो। तर बघा, आपल्याला उद्या शनी अमावस्येच्या दिवशी हा जो एक खास उपाय आहे तर तो करायचा आहे। शनी अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच हे वाया जात नाहीत, तर हा उपाय आपण उद्या दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात। फक्त अमावस्या संपण्याच्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 4:27 पर्यंत हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकतात। तर बघा, हा जो उपाय आहे तर तो मी तुम्हाला आता सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, ओम शनेश्वराय नमः अवश्य लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात। त्यामुळे या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा जर आपण केली तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात। जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा या असतात। आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सारे प्रयत्न देखील करत असतो, कष्ट देखील करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाहीत। जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडांची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। त्याचबरोबर 100 पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल। तर पहा, आपल्याला आपल्या घरात कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते। पितृदोषामुळे घरात सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतात। ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल किंवा पितृदोषामुळे मुलांची देखील प्रगती होत नाहीत। मुलं सतत घरामध्ये चिडचिड करत असतात, आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाहीत,
कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो, उद्योग व्यवसायांमध्ये वृद्धी होत नाही, त्याचबरोबर कोणताही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नाहीत, प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर जर तुमच्याही आयुष्यामध्ये यासारख्या अशा समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या शनी अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करून या झाडाला स्पर्श करा। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता। जर शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला त्या पाण्याने स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे, देवघर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि मानले जाते। पौराणिक कथेनुसार एकेकाळी स्वर्गात असुरांचा कारभार होता। कैताब नावाच्या राक्षसाने पिंपळाच्या झाडाचे रूप धारण करून यज्ञाचा नाश करण्याची सुरुवात केली। जेव्हा जेव्हा एखादा ब्राह्मण समिधांसाठी पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर जात असेल तेव्हा तो राक्षस त्यास खाऊन टाकायचा। ब्राह्मण कुमार कसे गायब होत आहेत हे ऋषींना समजू शकले नाहीत। त्यानंतर ऋषी सूर्यपुत्र शनिदेवाची मदत घेण्यासाठी गेले। शनिदेवाने ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेले। त्यावेळी कैताबने शनिदेवाला पकडले। यानंतर शनिदेव आणि कैताब यांच्यात युद्ध झाले। शनी महाराजांनी कैताबाची हत्या केली। यानंतर ऋषीमुनींनी शनीची पूजा अर्चना केली। यानंतर शनी यांनी ऋषींना आतापासून शनिवारी आणि शनी अमावस्येला जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल, त्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवेल, त्याला शनीच्या पिडेतून मुक्ती मिळेल। तसेच असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा देखील वास असतो। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण या झाडांमध्ये साक्षात भगवान विष्णू देखील वास करतात। या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो। तर बघा, हा जो उपाय आहे तर तो मी तुम्हाला सांगत आहे तो तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, तो शुद्ध पाण्याने पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला काळे जे तीळ असतात तर ते टाकायचे आहेत। एक मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचे आहेत। गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। यानंतर त्या दिव्याखाली तुम्हाला आसन म्हणून फुलांच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाचं पान देखील तुम्ही ठेवू शकतात आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून त्या आसनावरती ठेवायचा आहे। यानंतर हे जे जल आहेत आपण घरून घेऊन आलेलो आहे तर ते तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे। त्याच्या खोडाजवळ तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे, हे जल अर्पण करायचं आहे। अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला 7 वेळा तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर शनिदेवांचे स्मरण करायचे आहेत। यानंतर ओम शम शैनेश्वराय नमः, ओम शम शैनेश्वराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा। यामुळे शनिदेवाकडून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। तसेच घरात धन समृद्धी वाढते। तसेच आपल्या पित्रांचे देखील आपल्याला स्मरण करायचे आहेत आणि पित्रांचे नाव माहित नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं आपल्याला 21 वेळा बोलून आणि यानंतर उजव्या हाताचा आपण स्पर्श करून त्या झाडाला तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत। असं म्हटलं जातं की या अमावस्येच्या दिवशी झाडांमध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते सुद्धा वास करत असतात आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो तेव्हा प्रखर पितृदोष देखील दूर होत असतो। यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसाचे पठण करायचे आहेत। उद्या शनी अमावस्येच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाची अशी पूजा जो कोणी व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी या कमी होतात, शनिदेव प्रसन्न होतात, आपले पितृ देखील प्रसन्न होतात, सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।